कोण असेल यावरती चर्चा सुरू आहे। उद्धव ठाकरेंनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली होती की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने अथवा राष्ट्रवादीने जो कोणी उमेदवार असेल मुख्यमंत्री पदाचा तो त्यांनी जाहीर करावा अशी भूमिका स्पष्ट केली होती। परंतु यावरती काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कोणतेही जाहीर सभेमध्ये वक्तव्य केलेलं नाही आणि आता ठाकरे गटाची अशी भूमिका आहे की आपली बैठक सुरू असताना किंवा वरिष्ठ नेत्यांसमवेत जे आहे ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा जो आहे तो आपापल्या नेत्यांसमवेत जो आहे तो घोषित करावा, जेणेकरून जो आहे तो आपल्याला विधानसभेमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो आणि संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जे आहे ते विधानसभेची तयारी करत असताना या चेहऱ्याला आपापसात पुढे जाऊन आपण जे आहे ती या संदर्भात चर्चा करू शकतो अशी भूमिका जी आहे ती ठाकरे गटाकडून घेण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर 16 तारखेला जो महाविकास आघाडीचा विधानसभेचा मेळावा झाला होता त्यामध्ये विधानसभेचा नारळ फोडला गेला होता आणि त्यामध्ये जे आहे ते उद्धव ठाकरेंनी भूमिका मांडली होती। परंतु उद्धव ठाकरेंनी भूमिका मांडताना असं देखील म्हटलं होतं की भाजपमध्ये मी असताना ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असा युतीचा फॉर्म्युला होता, परंतु त्यामुळे जो आहे तो पाडापाडीचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाला होता। त्याच्यामुळे याचा फटका जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये बसू नये त्या पार्श्वभूमीवरती जे आहे तो कोणीतरी आता जे आहे ते आपापल्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवावा आणि विधानसभेमध्ये आपण या संपूर्ण विधानसभेला सामोरे जावं अशी भूमिका जी आहे ती उद्धव ठाकरेंनी घेतली होती। परंतु त्यावेळेस जे आहे ते दोन्ही पक्षांनी जे आहे ते त्यावेळेस आपलं मत व्यक्त केलं नव्हतं। परंतु आता उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाकडून अशी भूमिका घेण्यात आलेली आहे की आपापसामध्ये जरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा आपण ठरवावा आणि पुढे जावं अशी भूमिका जी आहे ते ठाकरे गटाकडून घेण्यात आलेली आहे। याला तरी आता काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल प्रतिसाद देतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। अगदीच निवृत्ती, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।